नमस्कार सर्वांना, राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत। आजच्या भागामध्ये मी दाखवणार आहे सोप्या, सुंदर, झटपट, कमी वेळेत होणाऱ्या रोजच्या नाजूक 4 रांगोळ्या। चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच राहा, कारण शेवटची एक रांगोळी आपण खास रांगोळी दाखवणार आहोत। तर रांगोळी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग बघूया पहिली ही रांगोळी। तर लाईट असा ऑरेंज कलरने आपण प्रथमतः 3-3 पाकळ्यांचे फ्लावर्स काढून घेतलेत। तर प्रथमतः 3-3 पाकळ्यांचे फुलं काढून घेतले आणि आपण देठ ग्रीन कलरने काढून घेणार आहोत आणि तशाच खाली फांद्या आपण व्हाईट कलरने वाढवून घेतल्या। तर बघू शकता सर्व फ्लावर्स आपण फांद्यांमधून जॉईन करून घेतली। तर फांद्यांवरती सुद्धा छोटी छोटी पाने दाखवणार आहोत। बघू शकता अगदीच हळूवारपणे आपण ही रांगोळी दाखवत आहोत, जेणेकरून कोणी बघून ही रांगोळी सहज काढेल। तर सर्वच फांद्यांवरती आपण अशी छोटी छोटी पाने काढून घेतलेली आहेत आणि फुलाच्या बरोबरमध्ये आपण रेड कलरचा एक डॉट देऊन घेतला। तर पानांमध्ये सुद्धा लाईट असा ग्रीन कलर भरणार आहोत। तुम्हालाही रांगोळ्या काढायला आवडत असतील, छोट्या छोट्या नाजूक डिझाईनच्या तुम्ही रोजच दरवाजासमोर रांगोळ्या काढत असतील तर आजचा भाग तुमच्यासाठी स्पेशल आहे, तर मिस करू नका। आणि फांद्यांवरती व्हाईट कलरने आपण आणखी छोटी छोटी अशी पाने दाखवत आहोत। बाजूलाच एक कळीसुद्धा दाखवलेली आहे आणि पानांवरती येलो कलरने आपण पानाच्या शिरा दाखवत आहोत। कमी जागेत कमी वेळेत होणारी रोजची डेली यूजसाठी ही सुंदर रांगोळी तयार झालेली आहे। आता बघणार आहोत 2 नंबरची हे रांगोळी। तर उद्या आहे रविवार, श्रावण महिन्यातला हा पहिलाच रविवार आहे आणि एकादश सुद्धा रविवारीच आलेली आहे। त्यानिमित्त आपण एक विठुरायाच्या टिळ्याची रांगोळी दाखवत आहोत। तर बघू शकता प्रथमतः आपण येलो कलरचा एक डॉट देऊन घ्यायचा आहे आणि तो झाकण्याच्या साहाय्याने थोडासा प्रेस करून घेतला आणि बरोबर त्याला विठुरायाचा शेपचा आकार करून, टिळ्याचा आकार करून घेतला आणि ऑरेंज कलरने आपण बॉर्डर काढलेली आहे। तर बरोबर मध्ये एक ब्लॅक कलरचा डॉट देऊन घेतला। तसेच खालच्या बाजूला बरोबर मध्ये एक व्हाईट कलरचा डॉट देऊन दोन्ही बाजूनी आपण जसे तुळशीची फांदी असते त्याप्रमाणे दाखवणार आहोत। तर दोन्ही बाजूनी फांद्या काढून घेतल्या आणि बरोबर मध्ये व्हाईट कलरच्या डॉटचं फ्लावर बनवून घेतली। बघू शकता काडी फिरवून सुंदर अशी छोटीशी फूल तयार होते। तर फुलामध्ये सुद्धा लाईट असा येलो कलर टाकून बरोबर मध्ये आपण रेड कलरचा डॉट देऊन घेतला आणि बाजूलाच फांदीवरती आपण छोटी छोटी पाने सुद्धा दाखवणार आहोत। बघू शकता अगदी छोटीशी व्हाईट कलरने ही पाने काढून घ्यायची आहेत। तर दोन्ही फांद्यांवरती सेम मालिका पूर्ण करून घ्यायची। पानांमध्ये सुद्धा आपण लाईट असा ग्रीन कलर भरणार आहोत। त्या सर्वच पानांमध्ये आपण ग्रीन कलर भरून घेतला आणि वरती जसा तुळशीचा तुरा असतो त्यावरती मंजिरी असतात त्याप्रमाणे आपण लाईट असा ग्रीन कलरने मंजिरी आणि तुरा काढून घेतला। तर दोन्ही बाजूंना आपण सेम अशी हे तुरे दाखवत आहोत आणि त्याच्यावरती लाईट असा पर्पल कलर जसा तुऱ्याचा आकार असतो ब्लॅक आणि व्हाईट त्याप्रमाणे आपण दाखवलेले आहे। तर आतल्या बाजूने सुद्धा रिकामी जागा दिसते, तिथे सुद्धा आपण एक तुळशीच्या पानाप्रमाणे पाने काढून ग्रीन कलर भरून घेतलेला आहे। तर एकादशी निमित्त ही विठुरायाच्या टिळ्याची सुंदरशी छोटीशी रांगोळी आपण दाखवत आहोत। आवडली असेल तर तुम्ही नक्कीच काढून बघा एकादशी निमित्त किंवा मंदिरासमोरही तुम्ही काढू शकता। बघू शकता वरच्या बाजूला आपण एक विठुरायाचा झेंडा सुद्धा दाखवत आहोत आणि झेंड्यामध्ये लाईट असा ऑरेंज कलर आपण भरून घेणार आहोत। तर झेंड्यावरतीच खाली आपण एक छोटेसे फूल सुद्धा दाखवणार आहोत। अगदीच फायनल लुक आपल्या रांगोळीचा तयार झालेला आहे। आता बघणार आहोत 3 नंबरची ही रांगोळी। ही सुद्धा एकादशी निमित्तच एक आपण तुळशी वृंदावन रांगोळी दाखवत आहोत। अगदी छोटीशी आणि झटपट होणारी, घाई गडबडीच्या वेळेत काढण्यासाठी ही रांगोळी बेस्ट आहे। तर रेडीमेड रांगोळी स्टूलच्या साहाय्याने आपण एक तुळशीचा शेप काढून घेतला।
तर येलो कलरने आपण ही तुळस काढून घेतलेली आहेत आणि बॉर्डर बाजूच्या बाजूला साईडच्या बाजूला आपण लाईट असा ग्रीन कलर पोपटी कलर टाकून घेतलेला आहे. आणि चौकोन काढले होते त्याच्या पुढे 2-2 रेषा वाढवलेल्या होत्या, त्यावरती एक ग्रीन कलरचा डॉट देऊन घेतला. आणि बरोबर डॉट बाहेरच्या बाजूला कळीच्या साहाय्याने ओढून घ्यायची आहेत. बघू शकता सुंदर असा पानाचा या एक कळीप्रमाणे शेप तयार होतो. तर सर्व मालिका ही आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि चौकोनाच्या बरोबर कोणांवरती आपण एक रेड कलरचा डॉट देणार आहोत. तो बोटाच्या साहाय्याने थोडासा प्रेस करून घेतला आणि त्याच्यासोबती 3-3 असे व्हाईट कलरचे डॉट देणार आहोत. बोटाच्या साहाय्याने सर्व डॉटला आपण एक पाकळीप्रमाणे शेप देऊन एक छोटेसे फ्लावर बनवून घेणार आहोत. तर बघू शकता 3 पाकळ्याचे सुंदर असं छोटंसं फूल तयार होते. अगदी सोपी, झटपट, सुंदर, काढायलाही सोपी, दिसायलाही सुंदर अशी ही रांगोळी एकादशी निमित्त आहे. आवडली असेल तर तुम्ही ही नक्कीच तुळशीसमोर किंवा मंदिरासमोरही काढू शकता. बघू शकता आपल्या रांगोळीचा हा फायनल लुक तयार झालेला आहे. ते रेड कलरचे डॉट होते त्यावरतीच आपण कॉम्बिनेशनमध्ये येलो कलरचा एक डॉटसुद्धा देऊन घेतला आणि चौकोन व्हाईट कलरने थोडासा डार्क केलेला आहे. आता बघूया शेवटची आणि 4 नंबरची हे रांगोळी. तर उद्या मी म्हटल्याप्रमाणे श्रावण महिन्यातला पहिलाच रविवार आहे आणि एकादशीसुद्धा आलेली आहे. तर आपण ही रविवार निमित्त खंडेरायाच्या टिळ्याची रांगोळी दाखवत आहोत. तर एक पट्टी ठेवून आपण रेषा मारून घ्यायची आहेत आणि खालच्या बाजूला थोडेसे राऊंड शेपमध्ये आकार देऊन आपण खंडेरायाचा टिळा असतो त्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. बघू शकता टिळ्याचा आकार काढून आपण त्यामध्ये येलो कलर भरून घ्यायचा आहे लाईट असा आणि बरोबर मध्ये एक रेड कलरचा आपण टिक्का लावल्याप्रमाणे लावून घेतला. बरोबर रेड कलरने आपण टिळा काढून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूला आपण एक फांदीप्रमाणे शेप बनवणार आहोत. बघू शकता अगदी हळूवार हाताने आपल्याला या स्ट्रेट लाईन मारून घ्यायच्या आहेत. तर एका लाईनवरती आपण खंडेरायांचा त्रिशूल असतो त्याप्रमाणे आकार काढणार आहोत. बघू शकता बरोबर त्रिशूलचा शेप बनवून घेतला. आणि दुसऱ्या फांदीवरती आपण पाने काढणार आहोत. छोटे छोटे असे पाने सर्वच फांदीवर दाखवत आहोत. तर पानांमध्ये सुद्धा आपण लाईट असा ग्रीन कलर भरवून घेतलेला आहे. अगदी छोटीशी सुंदर आणि नाजूक डेली यूजसाठी ही खंडेरायाच्या टिळ्याची रांगोळी आहे. तुम्हालाही आवडली असेल तर नक्कीच काढून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि खालच्या बाजूच्या दोन्ही रेषा आपण अर्ध राऊंड शेपमध्ये फिरवून घेतलेल्या आहेत. मोस्ट ऑफ आपल्या रांगोळीचा फायनल लुक तयार होत आलेला आहे. याचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशा छोट्या आणि नवनवीन डिझाईनच्या रांगोळ्या आपण रांगोळी चॅनलवर अपलोड करतच असतो. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.